सर्व शिवशक्ती महाविद्यालयातील सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील सारे विद्यार्थी, सारे व्ह्युअर्स आणि सर्व समीक्षक कार्यबंधू आणि भगिनी, तो पुन्हा या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये शुद्ध स्वागत करतो. मी प्राध्यापक चंद्रकांत सरदार, माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमे मॅडम आणि माझे सहकारी डॉक्टर कुटुंबर सर या सर्वांच्या वतीने मग सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की या अभ्यासक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पैलूंवरती आपण चर्चा करण्यासाठी विविध मार्गदर्शकांना आपण बोलवतो. आज पुन्हा आपल्या विनंतीला मान देऊन डॉक्टर शांतरक्षित गावंडे सर हे आपल्या मार्गदर्शकांसाठी उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर शांतरक्षित गावंडे सर हे नेहरू महाविद्यालय नेर, जिल्हा यवतमाळ येथे मराठी विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा शिक्षणाचा जो अनुभव आहे तो पदवी स्तरावरचा 17 वर्षाचा आहे आणि पदव्युत्तर म्हणजे MA लेवलवरचा 5 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. त्याचं PhD चा विषय जो होता तो होता दलित आणि आदिवासी कविता तुलनात्मक अभ्यास. ते वृत्तपत्र लेखक आहेत. याच पद्धतीने ते नाटककार, कवी आणि एकांकिका लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आताच नुकत्याच झालेल्या 14 डेज या लघुचित्रपटाचं पटकथाकार म्हणून त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे असलेले डॉक्टर शांतरक्षित गावंडे सरांचा आजचा जो विषय आहे तो विषय आहे सोशल जस्टिस अँड द रोल ऑफ द लिटरेचर्स अँड रायटर्स. तर मी शांतरक्षित गावंडे सरांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. डॉक्टर शांतरक्षित गावंडे सर. कवितेतील सामाजिक भूमिका या विषयाच्या अनुषंगाने पहिल्या सत्रामध्ये आपण ही संपूर्ण चर्चा केलेली आहे. त्या चर्चेमध्ये म्हणजे त्याच्या चर्चेचे जे काही थेट विषयाला प्रारंभ करताना असं आपण म्हणालो होतो किंवा असं आपण पाहिलेलं आहे की एकूणच मराठी कवितेमध्ये जी 60 नंतर जी आंबेडकरवादी कविता निर्माण झाली किंवा 60 नंतरचे जे जे काही विविध प्रकारचे प्रवाह निर्माण झाले या प्रवाहामध्ये माणसाचं चिंतन आहे. ती कविता माणूस केंद्रीय आहे. संविधान मूल्य त्याच्यामध्ये आहे. या हे काही निष्कर्ष आपण काढलेले होते. त्या संदर्भातले काही दाखले आपण या अनुषंगाने पाहिलेले होते. तर माणसांनी माणसांशी माणसांप्रमाणे वागावे अशा प्रकारची माणूस केंद्रीय जाणीव या सगळ्या कवितांमध्ये म्हणजे विशेषतः 60 नंतरच्या आंबेडकरवादी कवितेमध्ये किंवा आदिवासी कवितेमध्ये दिसते. आदिवासी जाणीवांच्या कवितामध्ये आपल्याला दिसते. असं आपण एक विधान केलं होतं. मुळात नामदेव ढसाळ हे विद्रोही कवी आहेत आणि या विद्रोही कवीने जी भूमिका मांडलेली आहे ती माणूस केंद्रीय भूमिका मांडलेली आहे. माणसांवरच आणि माणसांच्या संवेदनाच त्यांनी सजीव केलेली आहे. त्यांनी एका कवितेत असं म्हटलेलं आहे, तो दाखला आपण बघूया की नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिनवू नये, कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये, नाती न मांडण्याचा, आय बहन न ओळखण्याचा गुन्हा करू नये, आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदाने आनंदाने राहावे, चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे, एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसांवरच सुक्त रचावे, माणसांचेच गाणे गावे, माणसाने मानवतेचा आशय व्यक्त करणारी आता जी आपण नामदेव ढसाळांची माणूस केंद्रित कविता पाहिलेली आहे, ही कविता मानवतेची वैश्विकता
व्यक्त करते. आपल्याला माहिती आहे की विश्व जाणीव ज्यांनी व्यक्त केली असा असा प्रचार आपल्या पुढे केलेला आहे, त्यांनी ही वैश्विकता शब्दामधून जरी मांडलेली असली तरी कृतीमधून ती कधी आपल्याला दिसली नाही. आणि मात्र जी आता ढसाळांची कविता आपण जी वाचली, त्यांनी म्हणजे ढसाळांनी प्रत्यक्ष कवी म्हणून किंवा त्यांचं त्यांनी ज्या काही चळवळी निर्माण केल्या त्या त्यांनी ज्या काही चळवळी केल्या त्या चळवळीतून माणसाला जागवण्याचं आणि माणसाचे न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मुळात आंबेडकरवादी कवी असेल किंवा आदिवासी कवी असेल, हा कवी नंतर असतो, पहिल्यांदा तो कार्यकर्ता असतो. आणि कार्यकर्ता काय करत असतो याचा अर्थ त्याची कविता प्रचारकी म्हणजे जे साहित्य निकष मानले गेलेले आहेत त्यानुसार ती प्रचारकी असते असं नव्हे, तर ती समाजाशी बांधिलकी असल्यामुळे ती त्या पद्धतीने तिची निर्मिती होत असते. आपण बघितलं की जो फुले आंबेडकरी विचार आहे त्या फुले आंबेडकरी विचारांचा शब्दरूप आविष्कार या सगळ्या कवितेतून झालेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की फुले आंबेडकरी विचाराचा जाहीरनामाच जणू याच्यातून शब्दबद्ध झालेला आहे. दत्ता भगत नावाचे समीक्षक आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या चळवळीतून गतिमान झालेले परिवर्तन याबद्दल दलित कविता निस्सीम कृतज्ञता व्यक्त करते आणि अशा प्रकारच्या वैचारिक कृतज्ञतेमुळेच दलित कविता अस्सल आणि प्रभावी ठरली. त्या काळात एकूणच साहित्याला दलित साहित्य असं संबोधन असल्यामुळे दत्ता भगत यांनी ते संबोधन वापरलेलं आहे. मात्र आपण त्या दलित कविता याऐवजी आंबेडकरवादी कविता अशी संकल्पना जर वापरली तर आपल्याला तो त्यांनी व्यक्त केलेला जो आशय आहे, त्यांनी व्यक्त केलेली जे काही मत आहे ते मत आपल्याला निश्चितपणे समजण्यास मदत होईल. आपण असं म्हणालो होतो की 60 नंतर जे काही म्हणजे 60 नंतर विविध प्रकारचे जे प्रवाह झालेले जसं कामगार आहे मी तळपती तलवार आहे, साधा स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे, काय याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे, असं जे नारायण सुर्वेंनी म्हटलेलं आहे. त्या नारायण सुर्वेंनी सुद्धा कामगारांच्या सर्वसामान्य माणसांच्या संवेदना व्यक्त केलेला आहे. याचा अर्थ जो सर्वहारा माणूस आहे, जो शेवटचा माणूस आहे, त्या शेवटच्या माणसाच्या संवेदना त्या सगळ्या प्रवाहांनी म्हणजे मग ती मार्क्सवादी कविता असेल, आंबेडकरवादी कविता असेल किंवा आदिवासी कविता असेल, आपल्याला एकूण साकल्यानं हे रूप समजून घेत असताना ह्या गोष्टी हा विचारव्यूह आपल्याला जाणवतो. आपण उल्लेख केलेला आहे की आदिवासी कवितेमध्ये हे माणुसकीचं मूल्य, हे सामाजिक न्यायाचं मूल्य विश्राम ह्या फुले आंबेडकरी विचारातूनच शोधलेला आहे. विशेषतः आदिवासी सावरकरांचे विचार आहे असंच त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आपल्याला असं लक्षात येतं की आदिवासी कवितेच्या आशयव्यूहात सुद्धा अन्यायकारक वर्ण व्यवस्थेला नकार, वेदना आणि संघर्ष, मानव समूहाचे पुनरुत्थान हीच वैशिष्ट्ये दिसून येतात. आदिवासींच्या मूक वेदना आणि आदिवासींमधील वीरनायकांचा संघर्ष याविषयीचा उलगुलान म्हणजे उठाव. भुजंग मिश्राम यांच्या कविता संग्रहाचंच नाव आहे उलगुलान. तर या अर्थानं जर आपण घेतलं
तर संघर्ष याविषयीचा उलगुलान आदिवासी कवितेतून झालेला आहे. भुजंग मेश्राम यांच्या कवितेत फुले आंबेडकरी जाणीव आणि त्यांच्या कवितेत फुले आंबेडकरांनी दिलेला संघर्ष व्यक्त झाला आहे. एक समुद्रपुत्र नावाची भुजंग मेश्राम यांची कविता आहे. या कवितेत ते असं म्हणतात की आभाळाची लाज राखताना तूच तर झाला होतास ना क्षितिजांच्या खांद्यावर खेळणारा फिनिक्स. आभाळाची लाज राखताना तूच तर झाला होतास ना क्षितिजांच्या खांद्यावर खेळणारा फिनिक्स. उघडी जखम घेऊन चालताना सनातन सावऱ्यांचे चक्रवाही लपंडाव बसून गडांच्या रक्तपिशीतील स्वप्नांची लिपी तूच तर कोरली होतीस पहाडांच्या ओल्या छातीवर. पहाडांच्या ओल्या छातीवर. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्यामध्ये जो आत्मविश्वास पेरलेला आहे तो केवळ तुझ्यामुळे. अनेक आदिवासी साहित्यिक हे एक त्याच्यातलं सत्य असं आहे की बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरणा मानत नाही. निसर्ग जाणीवा वगैरे वगैरे किंवा निसर्गातून ही कविता निर्माण झाली असं म्हणतात. पण मात्र भुजंग मेश्राम, माधव सरकुंडे या काही कवींनी स्पष्टपणे कुसुम आलाम, फुले आंबेडकरी विचारधारा ही आदिवासी कवितेची निर्मिती प्रेरणा आहे असं म्हटलेलं आहे. तर या भुजंग मेश्राम यांच्या कवितेबद्दल मोतीराम कटारे यांनी आपलं एक मत नोंदवून ठेवलेलं आहे. ते असं आहे की पहाडाची ओली छाती म्हणजे संकट. ह्या संकटावर मात करून, आता आपण जी कविता पाहिली ती, ह्या संकटावर मात करून स्वप्नांची लिपी कशी कोरायची याचे भान देणारा फिनिक्स पक्षी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरी विचारांनीच हे भान सकल दलितांनाच नव्हे तर आदिवासींनाही मिळाले हे सर्वश्रुत आहे. याचाच अर्थ भुजंग मेश्राम यांनी प्रस्थापित व्यवस्थेला नकार दिला. ही नकार विद्रोहाची भूमिका फुले आंबेडकरी जाणीवेतून आकारास आलेली आहे. उषा किरण आत्राम यांनी सुद्धा त्याच आशयाची कविता केलेली आहे. तुम्ही असे कसे दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिता, त्याच ओळी व एकलव्याच्या अंगठ्याचे रक्त पितात. कुणाच्या मंत्रतंत्र उपदेशवाणीवर भाळू नका, आपणच जगणे मरणे ठरवा, आपणच आपला अत्तदीप व्हा. महाकरुणिक तथागत बुद्धांनी जे अत्तदीप सूत्र सांगितलं ते अत्तदीप सूत्र आपणच आपले रचनाकार झाले पाहिजे. आपणच आपला मार्ग शोधला पाहिजे. आपण इतरांवर अवलंबून राहता कामा नये. ही प्रेरणा, ही अस्मिता उषा किरण आत्राम यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ही व्यक्त करताना अनेक कवितेचे दाखले आपल्याला पाहता येईल. या सगळ्या कवितांमधून नव्या जाणीवांची जीवनमूल्ये व्यक्त झालेली आहेत. मुळात आपल्याला माहिती आहे की जीवन हे प्रवाही आहे आणि परिवर्तन हे प्रवाहीपणाचं लक्षण असते. या अर्थाने जीवनाला परिवर्तनाची आस असते. सर्जनशील निर्मितीत जीवनाचेच प्रतिबिंब असते. या कवितांमध्ये जीवन मूल्ये कसे असतात या दृष्टिकोनातून विचार पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की सर्जनशील निर्मितीत जीवनाचेच प्रतिबिंब असते. त्यानुसार सर्जनशील साहित्य आणि परिवर्तनाचे दृढ असे नाते असते. आपले सांस्कृतिक पर्यावरण वर्गीय, वर्णीय, धर्मीय स्वरूपाचे आहे. पर्यायाने वाङ्मयीन पर्यावरण सुद्धा याच स्वरूपाचे आहे. त्यातील सौंदर्य कल्पना, नीतिमूल्ये वर्गीय, वर्णीय, धार्मिक याच बाबींनी नियत झालेले आहे. आपण आधी एक विधान केलं होतं की
60 नंतरच्या प्रवाहामध्ये ही माणुसकीची आणि समतेची मूल्य अधिक चोरकसपणे व्यक्त झालेली दिसतात. मग ते अगोदरच्या ह्याच्यात का नाहीत? याचं कारण असं आहे की नीतिमूल्य ही जर म्हणजे जीवन मूल्य ही जर वर्गीय, वर्णीय किंवा धार्मिक असतील तर त्याच्यामध्ये विषमता असेल, त्याच्यात समता नसेल. आणि मग जर ही वाङ्मयीन मूल्ये ही जर समता म्हणजे फुले आंबेडकरी विचाराने नियत झालेली असतील तर मग त्याच्यात निश्चितपणे समतेचा दृष्टिकोन असेल. या दृष्टिकोनातून पाहत असताना या परंपरेला म्हणजे जे वर्गीय, वर्णीय, धार्मिक या बाबींनी जी सौंदर्य कल्पना, जी नीतिमूल्ये आणि पर्यायाने जी कविता नियत झालेली होती, या परंपरेला छेद दिला तो फुले आंबेडकरी जाणीवेच्या 60 नंतरच्या साहित्य प्रवाहाने अर्थात कवितेच्या प्रवाहाने. आणि म्हणून यशवंत मनोहर या समीक्षकांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी साहित्याची पायाभरणी केलेली आहे किंवा आंबेडकरवादी साहित्य म्हणायलाच पाहिजे असा ज्यांनी आग्रह परिवर्तनशील वाङ्मयशील प्रतिभा या दोन गोष्टींचा द्वंद्व समाजच जीवनाच्या आणि साहित्याच्या उज्ज्वलतेची हमी देतो. याचा अर्थ असा आहे हा द्वंद्व समास आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही परिवर्तनशील वाङ्मय अभिरुची आणि परिवर्तनशील प्रतिभा या दोन्ही गोष्टी आहेत. आपण बघा पाहिलं की बाबूराव बागुलांनी हा दृष्टिकोन व्यक्त केला, नामदेव ढसाळनी हाच दृष्टिकोन व्यक्त केला, यशवंत मनोहर यांनी हाच दृष्टिकोन व्यक्त केला. आणि या सगळ्या कवितेच्या त्या सगळ्या उदाहरणामध्ये दाखल्यांमध्ये ही जाणीव आपल्याला दिसेल. याच्यामध्ये एक महत्वाची म्हणजे अनेक काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. मी बघा याचा उल्लेख केला होता की याची जी शीर्षक आहेत ते शीर्षक सुद्धा परिवर्तनवादी किंवा परिवर्तनाचे आशय व्यक्त करणारे आहेत. बघा या कविता संग्रहाची शीर्षक गोलपिठा, उत्थान गुंफा, उत्खनन, छावणी हलते आहे, सुरुंग, कोंडवाडा, चिंताक्रांत मुलुखाचे रुदन, सायरनचे शहर, आता होऊन जाऊ द्या, मी पुन्हा उगवतो, अशा पद्धतीची अनवर्थक आहेत. म्हणजे नव्या दिशेला, परिवर्तनाच्या दिशेला जाणारी ही सगळी शीर्षक आहेत. नेमकी आदिवासी जाणीवांच्या कवितांमध्ये तशाच पद्धतीची शीर्षक आहेत. उठाव, बदल म्हणजे काय, उलगुलान असं आपण म्हणालो. बघा उलगुलान, वनसूर्य, धिक्कार, गोंडवन, गोंडवन पेटले आहे, रान आसवांचे तळे, सुक्का सुकुम, तिरकामठा, ही सगळी कविता संग्रहाची जी शीर्षक आहेत ती वेदना आणि विद्रोह, संघर्ष या दृष्टिकोनातून आशयपूर्ण आहेत. म्हणजेच याचा अर्थ या दोन्ही प्रवाहाची जी शीर्षक आहेत ती शीर्षक ही परिवर्तनवादी नवमूल्यांची पेरणी करणारे आहेत. जे संघर्ष नायक आहे, जे आपल्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणाबद्दल ज्या ही जी ऊर्जा केंद्र आहेत आपल्या साहित्याची असेल, आपल्या जगण्याची असेल, आपल्या जीवनाची असेल, या जीवनाच्या ऊर्जा केंद्राबद्दल, महामानवांबद्दल सगळ्या कवींनी आदरभाव व्यक्त केला, त्याच्यातून विचार व्यक्त केला. बाबासाहेब आमच्या एकुलता एक आभाळाचा तू चंद्र आहेस, ज्यांच्या आयुष्यालाच ग्रहण लागली अशांचा तू सूर्य आहे, ज्योती लांजेवार यांनी
बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही भावना व्यक्त केलेली आहे. याचा अर्थ समतामूलक समाज निर्मिती करणाऱ्या महापुरुषांबद्दल कवितेतून ही जाणीव व्यक्त झालेली आहे. नामदेव ढसाळ आपल्या बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना एका कवितेत असं म्हणतात, की जो युनिव्हर्सिट्यांचे चिरेबंद ढिले करतो, जो युनिव्हर्सिट्यांचे चिरेबंद ढिले करतो, जो स्वतंत्रतेकडून स्वतंत्रेकडेच जातो, असा तू एकुलता एक आमच्या रथाचा सारथी बाबासाहेब आंबेडकर. करुणीची सावली बाबासाहेब आंबेडकर. सूर्य बाबासाहेब आंबेडकर. उजेड बाबासाहेब आंबेडकर. वामनदादा कर्डक यांचं यांना महाकवी म्हणून मूल्यमापन करून त्यांचं सगळं प्रकाशित अप्रकाशित साहित्य उजेडात आणणारे डॉक्टर सागर जाधव यांनी आपल्या कविता संग्रहाचं नावच उजेड हे दिलं होतं. सांगायचं तात्पर्य हे आहे की जे जे काही संदर्भ मी कवितेच्या संदर्भात दिलेले आहेत किंवा ज्या कवीची नावं मी उच्चारलेली आहेत त्या सगळ्यांमधून आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या कवींनी महापुरुषांचा विचार आपल्या कवितेतून मांडला. महापुरुषांचा विचार कवितेतून मांडला याचा अर्थ त्यांचा समतेचा विचार आपल्या कवितेतून मांडला. त्यांचा समतेचा विचार कवितेतून मांडला याचा अर्थ बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं, सामाजिक न्याय दिला, सामाजिक न्यायाची जी मागणी केली, समतेच्या एका स्तरावर आणण्याची जी काही प्रक्रिया केली त्याला एक प्रकारे अभिवादन, त्या विचारांना एक प्रकारचं अभिवादन या सगळ्या कवींनी केलेलं आहे. उलगलान या कवितेमध्ये भुजंग मिश्रा बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात म्हणतात. मुळात त्या कवितेचे शीर्षक समुद्रपुत्र असं आहे. म्हणजे त्या शीर्षकामध्येच फार मोठा व्यापक आशय दडलेला आहे. ते असं म्हणतात की उघडी जखम घेऊन चालताना सनातन सावल्यांचे चक्रवाही लपंडाव बघून गणांच्या रक्तपेशीतील स्वप्नांची लिपी तूच तर कोरली होतीस पहाडाच्या ओल्या छातीवर. आपण मग पण ही कविता बघितलेली आहे. आपण पाहत आहोत की कविता निर्मिती व कवितेचा सकश आशय, त्याचा जीवनानुभव हा त्याच्या जाणीवांवर अवलंबून, म्हणजे त्याचं जाणीव केंद्र कोणतं आहे? संविधानावर आधारित ही जाणीव केंद्र आहे की परंपरा प्रिय जाणीव केंद्र आहे? 60 नंतरचे जी काही आंबेडकरवादी प्रभा असेल किंवा आदिवासी जाणीवातून जी काही कविता निर्माण झालेली असेल ती कवीचा सकश जीवनानुभव त्याच्या जाणीवांवर अवलंबून असतो. समृद्ध जाणीवा म्हणजे समृद्ध आशय. महापुरुषांच्या विचारांवर आधारित असलेला हा जो आशय आहे तो समृद्ध यासाठी आहे कारण त्यांनी ती सूर्य सन्मुख विचारधारा स्वीकारलेली आहे. समृद्ध जाणीवांनी शोध घेताना ही कविता कसा प्रवास करते, आत्मभान, आत्मशोध, नकार, वेदना, विद्रोह, बांधिलकी या आशय वैशिष्ट्यातून ती निर्माण होते आणि म्हणून मग ती सगळ्या वेदनांना ती आपल्या शब्दांमधून बांधते, त्या शब्दांमधून ती व्यक्त होते. या कष्टकऱ्यांचं जीवन ती आविष्कृत करते. वेदना, विद्रोह ती व्यक्त करते, विद्रोह व्यक्त करते. याचा अर्थ ती विद्रोह पण तो आपले हक्क मागण्यासाठी असतो आणि त्यातून एक नव समाज निर्मिती व्हावी हीच अपेक्षा त्यात असते. तर आपण आतापर्यंत जे काही सगळ्या कवितांचा जो काही आलेख पाहिलेला आहे त्या आलेखामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की 60 नंतरचा जो कवितेचा प्रवाह आहे तो स्फूर्त निर्माण झाला.
तो निर्मितीचा आवेग, त्या आवेगाचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यांच्या कृती कार्याची प्रेरणा घेऊन ही अ, वंचितांमधली पिढी शिक्षित झाली. त्यांच्यामधली अस्मिता जागृत झाली आणि त्या अस्मितेतून त्यांनी आपल्या कवितेची निर्मिती केली. आपण गेल्या अ, काही अ, वेळापासून आदिम कविता किंवा अ, आंबेडकरी कविता ह्याचं काही आशय मूल्य पाहिलेलं आहे. त्या आ ती अ, तो आशय समतामूलक समाज निर्माण व्हावा. हे हे त्याचं ते त्यां हे या आंबेडकरवादी कवितेचं जाणीव केंद्र आहे. संविधान मूल्यांची पेरणी या कवितेने केलेली आहे, असं आपल्याला म्हणता येईल. मला डॉक्टर चंद्रकांत सरदार सर आणि अ, शिवशक्ती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर चौधरी मॅडम आणि हे जे काही या कार्यक्रमाला हातभार लावणारे जे काही सगळे अ, माझे स्नेही आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर चंद्रशील गावंडे सर. आपण अत्यंत अ, साहित्याच्या संदर्भातली एक आंबेडकरी विचार प्रवाह, विशेषतः कवितेच्या अनुषंगाने, तर आपण सामाजिक न्यायाच्या आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगाने त्यांची काय भूमिका होती ही उदाहरणासह आपण स्पष्ट केली. आपण आमच्या विनंतीला मान देऊन 2 व्याख्यानं आपण आम्हाला दिली, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आणि या अभ्यासक्रमाचा एक कोऑर्डिनेटर म्हणून प्राध्यापक चंद्रकांत सरदार आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि असंच सहकार्य पुन्हाही आपण आम्हाला करावं, आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहावं अशी पुन्हा अपेक्षा व्यक्त करतो आणि हे सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.